नवी मुंबई महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 6,704 कोटी 43 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे सादर केलाय। यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। या विशेष सभेमध्ये सादर केला। या प्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, सभागृह नेते सागर नाईक आणि स्थायी समिती सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते। एक प्रगतिशील, सुरक्षित आणि सर्वोत्तम शहर निर्माण करण्यासाठी आवश्यक अशा दर्जेदार सुविधा या प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याप्रमाणेच नवी मुंबई शहर देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकत राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असे लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील, असा निश्चय स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार आरंभीची शिल्लक रुपये 1,839.58 कोटी आणि जमा रुपये 3,991.24 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रुपये 5,830.82 कोटी आणि रुपये 4,564.98 कोटी खर्चाचं सन 2025-26 सुधारित अंदाज, तसंच रुपये 1,265.83 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रुपये 6,704.43 कोटी जमा आणि रुपये 6,689.43 कोटी खर्चाचे आणि रुपये 15 कोटी शिल्लकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2026-27 मूळ अर्थसंकल्पीय अंदाज सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेस्तव सादर करण्यात आले। स्थायी समितीनं सादर केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येत असल्याचं महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केलं। यावेळी परिवहन उपक्रम आणि वृक्ष प्राधिकरण यांचेही अंदाजपत्र सादर करण्यात आले। यंदाच्या अर्थसंकल्पात शहरातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आलाय। शहरात उड्डाणपुलांचं जाळं उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला असून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जातील। यासोबतच आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं शहरातील हरित पट्टे वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे। दरम्यान 2025-26 या वर्षासाठी महानगरपालिकेनं 5,709 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला होता। वर्षाअखेरीस त्यात सुधारणा करून 5,830 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पात त्याच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प वाढीव असून विकासाभिमुख असल्याचं चित्र आहे। माहिती की आता शहर झपाट्याने वाढतंय। या शहरामध्ये आपण असे प्रकल्प तयार करतोय की आपण आपल्या आपण 400 कोटी जे कर्जाच्या माध्यमातून आपण घेणार की जे आपण त्या कर्जातून परतफेड म्हणजे त्याच कर्जातून एखादा प्रकल्प आपण तयार केला, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून होणारं उत्पन्न आणि त्याच उत्पन्नातून आपण ते परतफेड करणार आहोत। त्यामुळं ते आपण या ठिकाणी त्याचं देखील नियोजन केलेलं आहे आणि याकरता केंद्राकडून, राज्य शासनाकडून आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आपण भविष्यामध्ये ज्या गोष्टी या ठिकाणी या नवी मुंबई शहरामधील कुठल्याही रहिवासी बंधू भगिनींना, नागरिकांना त्याची अडचण भासणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतलेली आहे। त्यामुळं भविष्यामध्ये या MIDC मध्ये म्हणजे अनेक औद्योगिक उद्योगांमध्ये बरेच या शहरामध्ये नवीन उद्योग येत आहेत। तर या सर्व बाबीमध्ये आपण याचा सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की या नवी मुंबई शहरामध्ये अनेक चांगले नवीन प्रकल्प आपण करण्यामध्ये ब्रिजेस असतील किंवा चांगले नियोजन रस्ते असतील, नाला विजन असेल, या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आपल्याला अनेक उत्पन्नाचे सोर्स आपल्याला या ठिकाणी निर्माण केलेले आहेत। औद्योगिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये MIDC मध्ये प्रकल्प येत आहेत, त्यामध्ये त्या त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उत्पन्न वाढणार आहे। झपाट्यानं वाढणारं शहर या ठिकाणी अनेक या नगर रचना खात्याच्या माध्यमातून या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन असं वाढीव बांधकाम, नवीन प्रकल्प येतात। त्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी उत्पन्न ज्या माध्यमातून उत्पन्न स्रोत आहेत त्या ठिकाणी अधिक भर देऊन त्याच्यामध्ये जुन्या ज्या पद्धतीने आपल्याला या शहरामध्ये ज्या ठिकाणीहून जो उत्पन्न वाढत होतं त्याच्यामध्ये अजून कसं भर देऊन त्यामध्ये वाढ करता येईल ते यामध्ये आपण
पाणी बऱ्याच अनधिकृत आपण या ठिकाणी नळ कनेक्शन आहे, ते अनधिकृत नळ कनेक्शन प्रत्येक नागरिकाला घटकाला पाणी म्हणजे एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळं ते आपण पूर्णपणे पाण्याचं कनेक्शन आपण देखील अधिकृत अनधिकृत नाही, पाणीपट्टी वाढवणार नाही. जे अनधिकृत असतील त्यांना अधिकृत आपण पाण्याचं कनेक्शन देऊन त्या ठिकाणी ते देखील उत्पन्न आपलं वाढणार आहे. आणि एक मिनिट माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. औद्योगिक क्षेत्रामध्ये जो आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये जे अनेक वर्षापासून जो नवीन प्रकल्प आहेत किंवा अनेक वर्षापासून जो कर तोच लागलेला आहे, तो औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी कर वाढीसाठी आपल्याला ते सुद्धा आपण याच्यामध्ये आपल्याला मी सुरुवातीलाच सांगितलं की अनेक वेगवेगळ्या ज्या पद्धतीनं आपण 400 कोटीचं आपण जे कर्ज घेण्याचं रोख्याच्या माध्यमातून आपण कर्ज घेतोय, कर्ज रोखे, आणि कर्ज 100 कोटी घेतोय. त्याचबरोबर आपण आपल्याला माहित आहे की अनेक शासकीय असो, त्याचबरोबर आपण महसूल असो, ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक काही प्रकल्प आहेत की त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जमिनीच्या बाजूने कर आपल्याला वाढवू शकतो किंवा उत्पन्न वाढवू शकतं. त्याचबरोबर अनेक या नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्याकरता त्यांना ते बिलं जातील आणि तो सुद्धा उत्पन्नाचा स्रोत आपल्याला या ठिकाणी वाढलेला जाईल. आणि असे सर्व या ठिकाणी केंद्रातून काही या महापालिकेला राज्यातून केंद्रातून जो आपल्याला निधी मिळतो ते सुद्धा आपण या ठिकाणी जास्तीत जास्त भर देऊन आणण्याचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत. त्यामुळं आपल्याला ह्या सर्व गोष्टीमध्ये प्रतमध्ये तर दिलेलंच आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.